नमस्कार मित्रांनो, एम-एस स्टडी अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात महत्त्वाची माहिती बघणार आहोत. तर तुमच्यापैकी भरपूर मुलांना महाराष्ट्र पोलीस भरती मैदानी चाचणी संदर्भात माहिती लागत आहेत. म्हणजेच भरपूर मुलांचं म्हणणं आहे, की पोलीस भरतीचे हॉल तिकीट अजूनही आलेले नाही आहेत. म्हणजे पोलीस भरतीला आता फक्त 5 दिवस राहिलेले आहेत. तर अजूनही हॉल तिकीट आलेलं नाही. त्याचा अर्थ आहे, की मग पोलीस भरतीला स्थगिती मिळणार आहेत का? का पोलीस भरतीचं मैदानी चाचणीचे ग्राउंड पुढे ढकलले जाणार आहेत? तर याच्या संदर्भात सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणारच आहोत. 10 आणि 11 तारखेपासून आपले पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे. तर सुरुवातीला म्हणजे 8 दिवसापूर्वीच आपलं हॉल तिकीट यायला पाहिजे होते, पण अजूनही आलेले नाहीत. तर याचा अर्थ आहे, की सर्वच जिल्ह्यांचे मैदानी चाचणी जे आहेत, तर पुढे ढकलले जाणार आहेत का? तर आजच्या व्हिडिओमध्ये याच्या संदर्भात मी सविस्तर माहिती देणार आहे तुम्हाला, की नेमकी खरंच आपलं मैदानी चाचणी पुढे जाणार आहेत का? आणि त्याच्यानंतर जर असं नसेल, तर आपले हॉल तिकीट अजून का आलेले नाहीत आणि कधी येतील? तर याच्या संदर्भातही आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. आणि तुमचे जर काही प्रश्न असतील Instagramवरती या आयडीला तुम्ही विचारू शकता. तर याला फॉलो करून घ्या. तर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला इथे Instagramवरती विचारू शकता. तर हे नवीन आपलं पेज आहे. तर इकडे तुम्ही फॉलो करून घ्या लवकरात लवकर. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात. तर पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी संदर्भात जर माहिती बघायची झाली, तर मैदानी चाचणीला सुरुवात कधी होणार आहेत? तर मैदानी चाचणी पुढे जाणार आहेत का? तर याच्या संदर्भात जर माहिती बघायची झाली, तर आता 5च दिवस बाकी आहेत. तर याच्या संदर्भात जर माहिती बघायची झाली, तर आज म्हणजे 5 फेब्रुवारी किंवा 6 फेब्रुवारी आज किंवा उद्या जर पोलीस भरतीचे हॉल तिकीट आले, तर पोलीस भरती ही 11 जानेवारीपासून म्हणजे 11 फेब्रुवारीपासूनच सुरू होईल. आणि जर आज किंवा 2 दिवसामध्ये जर हॉल तिकीट आले नाहीत, तर याचा अर्थ आहे की काही जिल्ह्यांची मैदानी चाचणी ही पुढे ढकलली जाऊ शकते. पण मला वाटतंय आज रात्री किंवा उद्यापर्यंत हॉल तिकीट येतील. जर नाही आले 2 दिवसामध्ये, तर आपली मैदानी चाचणी पुढे जाऊ शकते. कारण की 3-4 दिवस पूर्वीच ते हॉल तिकीट देणार नाहीयेत. तर याला वेळही लागतो दुसऱ्या मुलांना काही-काहींना सुरुवातीलाच तिकीट बुक करून ठेवावं लागतात. तर एकदमच तुम्हाला 2-3 दिवसांपूर्वी हॉल तिकीट ते देणार नाहीयेत. एक तर आज म्हणावं किंवा उद्या हॉल तिकीट जर आले, तर 100% आपलं मैदानी चाचणी 11 पासूनच सुरुवात होईल. तर पुणे सरपे बेट क्रमांक 2चं जे मैदानी चाचणी आहे, ते 10 तारखेपासून आहेत. तर त्यांना तर आजच हॉल तिकीट मिळायला पाहिजेत. तर बघूयात आज रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळी मला तरी वाटतं की आपले हॉल तिकीट मिळतील. आणि जर मिळाले तर चांगलंच आहेत आणि नाही मिळाले तर चान्सेस आहेत की काही जिल्ह्यांची मैदानी चाचणी पुढे जाऊ शकते. पण आज किंवा उद्या आपल्याला हॉल तिकीट संदर्भात माहिती कळून जाईल. जर आज रात्रीपर्यंत जर आले तर चांगलंच आहे आणि त्याच्या संदर्भात जशी माहिती येईल तर मी तुम्हाला नक्कीच कळवेल.